नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय. राजकीय नेते असतील, ग्रामीण भागातले विषय असतील किंवा शहरातले विषय असतील. आता सध्या एकच लक्ष आहे फक्त निवडणुकीकडे लोकांचं, आणि उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक आता लागलेली आहे. आता या निवडणुकीमध्ये सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यातील गावांची जोडणी केलेली आहे. त्या अनुषंगाने मी आता बार्शीमध्ये आहे, आणि ही जी निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल बार्शीच्या आमदाराचं काय मत आहे? रोख आणि परकड असलेले असे आमदार राजाभाऊ राऊत आपल्यासोबत आहेत. नमस्कार. टुडे समाचारमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की आता निवडणूक लागलेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. बार्शी विधानसभा म्हटलं की महाराष्ट्रातून या विधानसभेवर पाहिलं जात आहे. असे एक तुम्ही व्यक्तिमत्व आहेत की तुम्ही दुसऱ्यांदा आता आमदार आहात, आणि आता ही लोकसभेची निवडणूक लागली. आपली भूमिका काय असेल थोडं स्पष्ट करण्यासाठी मी आज तुमची मुलाखत घेतो. माझी भूमिका अशी आहे की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या देशाची मान संपूर्ण जगभर उंचावली, आज जर आपण त्यांचं काम पाहिलं तर निश्चितपणानं प्रत्येक कामावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं, मग आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या जीवनमान उंचावण्याचे प्रश्न असू द्या, गॅसच्या बाबतीमधला विषय असेल, रस्त्यांच्या बाबतीमधला विषय असेल, किंवा पेट्रोलच्या बाबतीमधला विषय असेल, किंवा 80 कोटी लोकांना धान्य देण्याचा विषय असेल, किंवा आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचा विषय असेल, किंवा पाण्याच्या वरती काम करण्याचा विषय असेल, हे सगळे जर विकासात्मक जर आपण कामं पाहिली तर प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक गोष्ट घ्या, दैनंदिन प्रत्येक नागरिकांना त्यांचं जीवनमान जगण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टीची गरज भासते त्याची पूर्तता करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि जे काही गरिबी रेषेच्या खाली जे नागरिक आहेत, आता उदाहरणार्थ पंतप्रधान आवास योजना, त्यामुळे बार्शीमध्ये 5,000 घरं शहरामध्ये मी देऊ शकतो. 5,000 घरांची मी आतापर्यंत दिली मी, म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून. पंतप्रधान आवास योजना सगळ्याला जी मागेल त्याला घर देतो आपण. ग्रामीण भागामध्ये पण आपण जर आकडा पंचायत समितीच्या माध्यमातून घेतला तर पाठीमागं थोडी संख्या कमी असायची, पण आता ही संख्या वाढली. मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, की केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारला केली जाणारी भरीव अशी मदत. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, आता अजितदादा त्यामध्ये सामील झाले. जे केंद्राचा जो सपोर्ट आहे, आणि या सपोर्टमुळं आपली जी जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जी आजची परिस्थिती पाहतो आपण, भयानक असा दुष्काळ आहे आपला. आणि आपला भाग जो आहे, धाराशिव जिल्हा असेल, लातूर असेल, बीड असेल, किंवा त्यामध्ये आलेला बार्शी तालुक्याचा समावेश असेल, हे सगळे जर तालुके पाहिले प्रामुख्याने तर या वर्षण प्रवर्षण मधले तालुके आहेत. आणि ह्याच्यावरती सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे, मी थोडं आकडा एखादा 1,500 कोटीचा कमी असेल, परंतु 30,000 कोटीहून अधिकचा निधी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज जलसंपदा खात्याच्या माध्यमातून उपसा सिंचन वगैरे योजनांकरता मिळाले आहेत. आणि ह्याला माननीय पंतप्रधान साहेबांनी सपोर्ट दिलेला आहे. आज घरकुलाचा विषय असेल, किंवा मोफत अन्नधान्याची योजना असेल, किंवा जलजीवन मिशन, आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय की अशुद्ध पाण्याचे विषय असायचे. आज प्रत्येक गावाला, आज नाही म्हणलं तर माझ्या बार्शी तालुक्याला जवळपास 150 कोटी रुपयाचा निधी आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून मिळाला. कधीच असा निधी मिळाला नाही. आज जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर सोलापूर जिल्ह्याला, आम्ही आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 14,500 कोटीचा निधी जलजीवन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला किती निधी मिळाला. ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण अनुकरण केलं तर निश्चितपणानं अशा व्यक्तिमत्वाला परत तिसऱ्यांदा संधी देणं या निवडणुकीच्या माध्यमातून, माझ्यासारख्या एक आमदार जरी असलो तरी एक सामान्य नागरिक म्हणून मला योग्य वाटते. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी सर्वांनी राहतो. अर्चनाताई माहितीचे उमेदवार आहेत, इथं आल्या होत्या, त्या कसा प्रतिसाद मिळाला महिलांचा? जिथं अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या पद्धतीचा लीडही मिळणार आहे. कारण आज जर परिस्थिती पाहिली तर आपणही पाहता, आपण त्याच भागातले पत्रकारिता जरी आपण टुडे समाचारच्या माध्यमातून करत असलो तर पहिल्यापासून आपण या धाराशिव जिल्ह्यातले तुम्ही पण सुपुत्र आहेत. आज डॉक्टर पद्मसिंह पटेल यांच्या घराण्याला एक वेगळं वलय आहे. आज पूर्वी सुद्धा पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. आता राणा जगजितसिंग पाटील आमचे मित्र आहेत, ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्याबरोबर काम करतात. मी पण अपक्ष आमदार होतो, पण फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीला मी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे.
तुमची जवळीक आहे फडणवीस आणि साहेबांची? माझी जवळीक माझी नाही तर सगळ्याच आमदारांची जवळीक आहे अच्छा आणि सगळ्याच नागरिकांची जवळीक असलेलं ती व्यक्तिमत्व आहे. अच्छा. आणि त्यांनी अर्चनाताईला जी आज महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आहे आणि खरोखर आता आमच्या बार्शीमध्ये थोडा कमी जास्त प्रमाणामध्ये जर ताईंचा काही विषय असेल तर आम्ही ऐकून आहेत ना त्यांचं काम. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, बरोबर. आज धडाडीचं नेतृत्व म्हणून एक भगिनी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आज प्रत्येक घटकामध्ये त्या मिसळून काम करते. आता त्या आमच्या सगळ्याला त्यांची ओळख आहे. निश्चितपणाने या बार्शी भागामध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये त्यांची फार महिला भगिनींना किंवा नागरिकांना पण जे आवाज उठवण्याची त्यांची पद्धत आहे किंवा काम करण्याची त्याचा निश्चितपणाने फायदा होईल. काम करणारं व्यक्तिमत्व काम करणारं घराणं आहे. आज आपण पाहत असाल की त्यांच्या घराण्याला मी पण जवळनं पाहतो पहिल्यापासून. आमचे काय आता हे धाराशिव लोकसभा अगोदर उस्मानाबाद होतं, आता धाराशिव. आता 96 पासून मी सक्रिय मुंदडाताईंचे पोस्टर चिटकवण्यापासूनचा मी कार्यकर्ता. क्या बात. बापू कांबळेचे 2 निवडणुका पाहिले मी, 3 निवडणुका त्यात 2 वेळेस जिंकले त्यावेळेस 2 वेळेस मी बरोबर होतो. नंतर कल्पनाताई नरहिरेंना भांडून मी उमेदवारी आणली, त्या निवडून आल्या. परत आम्ही काय कालांतरानं आम्हाला थोडं पक्षांतर करावं लागलं होतं राणेसाहेबाबरोबर. तर राणेसाहेबांनी सांगितलं डॉक्टर साहेबाला आम्ही 15-15.5 हजाराचा बार्शीतून लीड दिला. 6,000 मतांना डॉक्टर साहेब निवडून आले होते. बरोबर. मी आठवणीतल्या गोष्टी. नंतर काय काळानं आम्ही परत पक्षांतर आम्हाला करावं लागलं, म्हणजे आमच्या लोकल. परत रवी गायकवाड उमेदवार आले, रवी गायकवाडाबरोबर आम्ही होतो, ते निवडून आले. गेल्या वेळेसचे आता हे जे फक्त थापा मारतात ते खासदार होते. 1 रुपयाचं काम आमच्या इकडं नाही. मग नेमकं काम करणारं जी घराणं नाही ह्या घराण्याला उमेदवारी दिलेली आहे. यापूर्वी तुम्ही खासदारांना मदत केली होती? पूर्वी आता महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार होते. निश्चितपणानं पार्टीचा आदेश म्हणून आम्ही त्यांना केले आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं. मोदी साहेबांनी सभा घेतली, त्यांना मताधिक्य औसम मतदारसंघातनं चांगलं मिळालं, त्या भागातनं चांगलं मिळालं, उमरग्यातनं चांगलं मिळालं. त्या ठिकाणी सभा झाली ती आणि त्याच्यावरतीच ते निवडून आले. त्यांनी सुद्धा कबूल केलं. अच्छा. आणि आता म्हणतात की मोदी साहेबांनी आमच्या विरोधात उभं राहील. मला योग्य वाटत नाही. अच्छा. आपण म्हणजे मी सुद्धा माझ्या पद्धतीने मी राहो, वरिष्ठांचा आपण सगळ्यांनीच मान सन्मान राखावा या मताचा मी आहे. आणि आता त्यावेळेस म्हणायचं की मी निवडून त्यांच्यामुळे आलो ना आता माझ्यावर योग्य ना असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कसं पाहता या उमेदवारीकडे आताच्या? कोणत्या उमेदवारी? दोन्ही उमेदवाराकडे कसं पाहता? मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आम्ही पण तळागाळातनं काम करणारा कार्यकर्ता आहे. मी तर मग सांगितलं की मी मुंदडाताईंचे पोस्टर पण चिटकवलं. वर्गात मी 4थी पासून मॉनिटर आहे. अच्छा. काम करण्याची 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर, 11वी 12वीला GS होतो. बाहेर आलो, मराठा महासंघाचा अध्यक्ष झालो, बाजार समितीचा सदस्य झालो, नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो. 5 वेळेस विधानसभा लढवली, 5 वेळेस बार्शी नगरपालिका निवडणूक लढवली, त्यात 15 वर्ष सत्ता माझी. पंचायत समितीमध्ये जवळपास 20 वर्ष झालं या ठिकाणी पंचायत समिती सत्ता माझ्या मार्गदर्शनाखाली काम करते. प्रत्येक वेळेचा खासदार आम्ही निवडून आणलेला आहे. सुरुवातीची निवडणूक फक्त 300 मतांनी मी हारलो. 5 निवडणुकापैकी 2 जिंकलो, 1 टाय झाली आणि 2 हारलो. अच्छा. म्हणजे या पद्धतीने आम्ही काम केलेलं. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आता जर तुम्ही पाहिलं 2,500 कोटीहून निधी मी जास्त आणलेला आहे. त्यांनी नेमका निधी किती दिला त्याचं उत्तर देऊ द्या मला. किती दिला बार्शी तालुक्यामध्ये निधी? अच्छा, किती दिलाय सांगा ना तुम्ही, जरा त्यांनाच विचारा तुम्ही. आता माझ्या माहितीप्रमाणे खोटभर रुपये सुद्धा नसेल बहुतेक करून, पण आज मी 2,500 कोटीचा निधी आणला. आज एवढी मोठी महत्वाकांक्षी आमची योजना उपसा सिंचन 700 कोटी प्रशासकीय मान्यता मिळाली, 350 कोटीची टेंडर निघाली, काम चालू झालं. येणाऱ्या 1 वर्षामध्ये 12,550 हेक्टर जमीन म्हणजे बागायत होणार आहे. आज मी घोरवाड्यावरती आम्ही किटवेअर करतो, 9 किटवेअर करतो. त्याचा प्रस्ताव आता आहे. 37 साठवण तलाव आणले, त्यातले आता 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत आमची बार्शी मधली. अशा पद्धतीने तुम्ही इथले मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली होती ढोकीला, इथले कार्यकर्ते आले होते. आणि ते मी ज्यावेळेस तिथे मुलाखत करत होतो त्यावेळेस कार्यकर्ते एकच बोलत होते, भाऊ म्हणतील तसंच. नेमकी एवढी क्रेज काय निर्माण केली तुम्ही की तुम्ही अतिशय सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा तुमचंच नाव होतं त्यावेळेस, म्हणजे आम्ही ज्यावेळेस मुलाखत घेतो त्यावेळेस. मी एवढं काय विशेष आहे आपलं? तुम्ही सकाळी मी ऑफिसला ज्यावेळेस काम करायला बसतो, सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान ऑफिसला मी येतो. माझा दिनक्रम असतो सकाळी 5:30ला उठणं. सकाळी मी ज्यावेळेस जॉगिंगला जातो फिरायला, 6:15 वाजल्यापासून मी नगरसेवक असल्यापासून माझी नगरपालिकेमध्ये एक वेगळी ओळख आहे शहरामध्ये. नगरसेवक होतो, नगराध्यक्ष. आणखीन ही
माझ्या माता भगिनीचे फोन येतात, भाऊ पाणी आलं नाही, क्या बात आहे. भाऊ कचरा गाडी आणखीन दारात आली नाही, म्हणजे आणखीन सकाळी 15, 20, 25 तुम्हाला पण फोन येतातच. रोज फोन येतात अच्छा. आणि रोज त्याचं उत्तर देतो. आणि माझा पाणी पुरवठ्याचा माझी सभापती भैया बारंगुळे 4 वर्ष कंटिन्यू त्याला मी सभापती केलं. अच्छा. आणि तो त्या ठिकाणी पोहोचतो, अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात. कचरा गाडी नाही पोहोचली तर त्या ठिकाणी आमचा पिनू काकडे नावाचा एक माझी सभापती, त्याला त्याच्यावरती मी नेमलं, तो तिथं जातो, अधिकारी पण जातात. सकाळी 6:15 वाजल्यापासून माझ्या कामाला सुरुवात होती आणि मी सकाळी 8:30 वाजता देवळात दर्शन घेतो, 9ला मी माझ्या ऑफिसला येऊन बसतो. 9 वाजल्यापासून 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत. आता ही सांगायच्या गोष्टी नाही तरी पण सांगतो का, तर आम्हाला पण वाटायला लागलं आता हे सांगावं लागणार आहे, नाहीतर गपची बसलो तर आमची पण अडचण व्हायची. 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत शेवटचा माणूस काम केल्याशिवाय आम्ही उठून जात नाही. रोज कमीत कमी 250 ते 500 फोन होतात आमचे. अच्छा. कमीत कमी 250, 300, 400, कधी कधी आम्हाला 4 वाजता इथं उठत सुद्धा नाही आम्ही ऑफिसवर. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत. आणि आमचा फोन गेला की ती कामच व्हायला पाहिजे ही आमची ख्याती आहे. का तर आम्ही कुठल्या अधिकाऱ्यांकडनं काही तडजोडी करत नाही किंवा बदलीत पैशाची भानगड नाही, काय नाही. हे आमचं वेगळं वलय आहे. त्यामुळे आमची एक वेगळी क्रेज आहे की काम करणारा कार्यकर्ता. आता तुम्ही जर आमच्या ऑफिसला बसले चित्रीकरण करत बसायला लागले, प्रत्येक फोन माझा तर व्हायरल होईल ना. काम करण्याची जी पद्धत आहे माझी, आणि फोन केला म्हणजे काम व्हायलाच पाहिजे ह्या मताचं मी. मला दुसरा फोन करायची वेळ येत नाही कुठल्या अधिकाऱ्याला, मी स्पष्ट. आणि ते काम पण ते ह्याच्या पाहिजे, विनाकारण पण कुठलं तर भानगडीतलं काम नसावं. ते काम पण एकदम व्यवस्थित असावं की कुणाचा तरी जीव घेऊन एखाद्याचा स्वार्थ होईल अशा कामाला आम्ही टाळतो. पण जे रुटीन मधली काम आहे ती कुठलंच काम आमच्याकडनं नडत नाही, नडून पण देत नाही. अच्छा. आता विजन काय असेल आता तुमचं, आता जे काय का तुमच्या कार्यकर्त्यांना आव्हान काय कराल तुम्ही या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्व कार्यकर्त्यांना, जनतेला, माता भगिनींना एवढीच नम्रतेची विनंती करावी की जसं आम्हाला कळतंय आम्ही फार तळमळीचे कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते. एवढा निधी कधीच आम्हाला मिळालेला नव्हता. अच्छा. आणि एवढं अर्थकारण तालुक्याचं वाढण्याचा विषय कधी झालेला नव्हता. परंतु आज आमच्या बार्शी तालुक्याला एक वेगळं वलय निर्माण होऊ लागलेलं आहे. का तर मुळातच हा बार्शी तालुका म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला तालुका, मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. एक मराठवाड्याचे सेवक म्हणून आम्ही ह्या दरवाजावरती कायम आमच्या बार्शीनं पाठराखण केलेली आहे. आणि सातत्यानं मराठवाड्यातल्या पण जनतेने या ठिकाणी या बाजारपेठेची आमच्या शान वाढवलेली आहे. आणि आम्ही पण त्यांची एक पाहुणे मंडळी म्हणून नेहमी आम्ही त्यांचं सातत्यानं स्वागत केलेलं आहे. त्यामुळं मी आमच्या बार्शी तालुक्यातल्या सर्व जनतेला, कार्यकर्त्याला, जी काही आमची बार्शी एक वेगळं रूप घेते अर्थकारणात. पहिले पण क्रेज चांगली होती, दुर्दैवानं काय राजकारणामध्ये मी 10 वर्ष नसल्यामुळं, आमदार नसल्यामुळं थोडा विकास थांबला होता. परंतु आता फार मोठी गती पकडलेली आहे. आणि आज मी जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या 1.25 ते 1.5 वर्षाच्या आत नव्यानं 50,000 एकर जमीन आमची ओलिताखाली येणार आहे. 12 महिने बाग आहे. अच्छा. आणि येणाऱ्या 5 वर्षात मी जबाबदारीने बोलतो, जबाबदारीने बोलणारा कार्यक्रम, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये नव्यानं आणखीन 50,000 एकर, म्हणजे येणाऱ्या 5 ते 6 वर्ष जास्तीत जास्त 1 लाख एकर जमीन मी बागायत करतो. त्या पद्धतीची पावलं टाकलेली आहेत आणि ती काम चालू आहे आता. 60 मशीन आहेत पॉकलेन आता सगळ्या साईटवरती आता उपसा सिंचनच्या. आणि साठवण तलावाची पण मग आम्ही सांगितलं 35 कामं चालू आहेत आता. एक साठवण तलाव कमीत कमी 500 ते 1,500 एकर जमीन भिजवणार आहे. पाझर तलावाला मी साठवण तलावाचं रूपांतर करतो. काही किटवेअर आहेत, 18 किटवेअर मी नागझरी भोगावतीवरती केल्यात. आता चांदणी नदीवरती, राम नदीवरती, मोहरवाड्यावरती आम्ही बिडकी नदीवरती करतोय. त्यामुळं एकंदरीत जी जलयुक्त शिवार वगैरे सगळं कुठलाही चान्स मी सोडतच नाही. आणि एकदा बागायत झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्याकडे पैसे आल्यानंतर बाजारपेठ फुललीच म्हणायचं. म्हणजे अर्थकारण वाढवायचंय ते माननीय मोदी साहेबांचा जे काय आपल्याला पाठिंबा आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे. आज केंद्राकडनं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा आहेत, ह्यांना पण सपोर्ट मिळतो. डबल इंजिनचं सरकार आहे. आणि एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका लाईन मध्ये सरकार असलं तर कुठलीच अडचण या ठिकाणी येत नसती. आणि शेवटी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीचं काम काय असते की तालुक्यातली जनता सुखी राहावी, त्यांना सोन्याचा घास मिळावा, त्यांची लेकरं समाधानी राहावी, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं आणि रोजगार निर्मिती व्हावी. MIDC आज युद्ध पातळीवरती काम चालू आहे माझं. आज त्याला पाणी पुरवठा पण करतोय, त्याच्या निविदा निघालेले आहेत. 5 UMAचे 2 ट्रान्सफॉर्मर तिथं बसतायत. लाईटचा प्रश्न मिटला. इंडस्ट्रीची काम आता कारखाने उभा राहायला लागलेले आहेत माझे तिथं आता. दुसरी MIDC मी वैरागला करतोय आता. पुढच्या जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्येच 225 एकर जमीन संतानात कारखान्याची.
अच्छा 75 एकर कारखान्याला ठेवतोय, 150 एकर MIDC ला देतो आम्ही. अच्छा. तिथं नवीन उद्योग करतोय. त्याचबरोबर वैरागला सुद्धा पाणी पुरवठ्याचं 50 कोटीचा आम्ही अमृत 2 मध्ये घेतोय. ज्या पद्धतीने बार्शी नगरपालिकेला सुद्धा कुठलं आंदोलन नाही, मोर्चा नाही, काही नाही, 296 कोटीचा निधी आणला. त्याची वर्क ऑर्डर पण दिली. आता उजनी धरणामध्ये त्या ठिकाणी जॉबवेलचं काम चालू आहे. पुढच्या वर्षामध्ये रोज 4.5 कोटी लिटर पाणी बार्शीला येणार आहे, अशी नव्याने योजना मंजूर करून घेतली. अच्छा. सगळे रस्ते वगैरे जर तुम्ही शहरात आता फिरले, 1 नंबरचे रस्ते आहेत. कुठल्या अविकसित भागामध्ये जावा, प्रमुख रस्ते बघा. आता हा समोरचा दिसतो, याला 92 कोटी आणलेत. अच्छा. ह्याची पण टेंडर झालेले आहेत. ह्याची वर्क ऑर्डर जून मध्ये मिळेल. 5.700 किलोमीटरचा तो एक कॉम्प्लेक्स. तुम्ही एवढं बोललात आमच्यासोबत, तुमच्या हातामध्ये कागद पण नाही, काही नाही लागत. काम करणाऱ्या माणसाला कागदाची आवश्यकताच नाही. अच्छा. कारण माझ्या नजरेतनं रोज काम करण्याची माझी पद्धत आहे. एवढं तुम्ही काम करता. अख्ख्या तालुक्यामध्ये PWDच्या माध्यमातून दिलेले रस्ते, त्याचबरोबर ग्रामीण रस्त्याला PWDचा दिलेला निधी, 3054चा निधी, 5054चा निधी, जनसुविधा, नागरी सुविधा, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, कुठलंही मला काम विचारा, मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. माझी भाषा, मला काहीच अडचण नाही. मी रोज काम करणारा कार्यकर्ता. मी तर तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी 4थी पासून मॉनिटर आहे 10वी पर्यंत. 11वी 12वी GS, मार्केट कमिटीचा संचालक, नगरसेवक, नगराध्यक्ष, 5 निवडणुका लढवल्यात. 25 वर्षाचे जे काही अनुभव आहे त्यातल्या 15 वर्ष नगरपालिका सत्ता माझ्याकडे, 20 वर्ष आज सलग पंचायत समिती माझ्या मार्गदर्शनाखाली चालते. एवढं. आणि जसा माझा ग्रुप आहे सगळा पहिल्यापासून, काही काळ आम्हाला थोडं राजकीय अडचणीमुळे थोडंफार पक्षांतर करावं लागलं, तरी सुद्धा आहे अशी जनता माझ्याबरोबर राहिली. कुठं तर 2-3 हजाराचा फरक राहिला कधी काळी, नाहीतर काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच मदत करतात. मी बपकी कधी करत नाही. आता काही जणांना सवय असते, आमच्या आता जुने विरोधक आहेत, एवढी दुश्मनी आहे, पण मी कधी नाव घेत नाही, त्यांचा टीका करत नाही. परंतु खिडकीच्या बाहेर मुंडकं काढून हात करायचा, ह्यानी पोट भरणार नाही. किंवा उगत नवटंकी करून. आता मला तर आश्चर्य वाटतं ती फोनचं काय, मी ऐकतो आता सध्या ते टीका टिप्पणी किंवा टीव्ही ह्याच्यावरती चॅनलवरती, फोन केला आणि एसटी जागा दिली, किंवा फोन केला आणि मी टामी दिली. ही कामं आमदार खासदाराची नाहीत. एका बिचारे ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा एखादा नागरिक सुद्धा ते काम करू शकतो. आणि एखाद्या माझ्या आईसारख्या महिलेला किंवा एखाद्या ज्येष्ठ माता भगिनीला जर जागा एसटी मध्ये कुणी दिली, किंवा कुणी ही केला, एखादा फोन केला कुणी, हा काय प्रोटोकॉल आहे. हा ह्याच्यात काय एवढं असं काय त्याच्यात पोट भरलं का कुणाचं? हे काम हे जो होत नाही. आणि असं जर फोनच करत बसलो, आता वाढदिवस आला, आता एवढे असंख्य वाढदिवस असतात. मी खरं सांगू, बोला, मी 99.99 मला फोन करायला वेळच नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. मी माफी मागतो भाषणामध्ये, मला एवढा वेळ नाही. कारण मी जर असं 2-2, 3-3 तास जर एक उगाचच फोन करत बसलो कामाला कायच, ह्याला काय अर्थ आहे? मग नेमका विकास करायचा काय? तुम्हाला फोन करत टिंगल टवाळी करायला दिलंय, मोठेपणात मिरवाला. मी फोन करतो, मी संपर्क साधतो. संपर्क साधला म्हणजे तुम्ही पोटापाण्याचे प्रश्न सोडवले का? तुम्ही रोजगार निर्मिती केली का? तुम्ही जमीन बागायत केली का? तुम्ही रस्ते केले का? तुम्ही गटरी केले का? दिवाबत्ती केली का? तुम्ही गार्डन आता जाऊन बघा, माझ्या सगळ्या गार्डन, आता लक्ष्मी सॉपर मध्ये जाऊन बघा, शंकेश्वर उद्यान मध्ये जावा, महात्मा गांधी उद्यान मध्ये जावा, अहिल्यादेवी होळकर मध्ये जावा तुम्ही. आता तुम्ही सगळ्या गार्डन बघा, टॉपच्या जे पुण्या मुंबईला गार्डन, अशा गार्डन दिसतील तुम्हाला. आज भगवंत मैदान तुम्ही जाऊन बघा. तुम्ही स्टेडियम तालुका वातळीचं असलं मैदानच नाही. दुसरं मैदान एक मी 43 कोटीचं आता मंजूर करून घेतलंय, आणखीन 14 एकर मध्ये. म्हणजे ही झाली काम करण्याची पद्धत. मला सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही काम करा ना, तर त्याच पद्धतीने आता मला पूर्णपणे खात्री आहे की आता राणा पाटील माझे मित्र आहेत, राणा जगजितसिंग पाटील, मी कुणाचं कौतुक करतोय, कोणाची बाजू घेतो अशातला भाग नाही. माझ्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांचा कमी बोलण्याचा स्वभाव आहे, पण काम करण्याची पद्धत बघा तुम्ही. आता पीक विम्याच्या बाबतीमधला त्यांनी लढा दिलेला, किंवा त्यांच्या पद्धतीने आता ती जुन्या त्यांच्या कौटुंबिक वादात मला जायचं नाही. बरोबर आहे. का तर मी जवळून पाहिलेलं आहे. मी ह्या पण घराण्याला अत्यंत जवळनं ओळखतो आणि ह्यांच्या पण घराण्याला जवळनं ओळखतो. नेमकं कुणाचं काय आणि कुणाचं काय मला माहित आहे, पण मला त्या खोलात जाण्याची इच्छा नाही. मी फक्त विकासावर बोलणार आहे. आज जर अर्चनाताई पाटील निवडून आल्या तर एवढा ह्या तालुक्याचा आणि ह्या भागाचा, ह्या लोकसभा मतदारसंघाचा आणि धाराशिव जिल्ह्याचा एवढा विकास होणार आहे. मी जबाबदारीने बोलतो. मी कधी आयुष्यात खोटं बोललो नाही, खोटं तर आश्वासन कधी दिलेलंच नाही. आज जी उजनीचं पाणी आपल्याला मराठवाड्याला आणायचंय, आज मी तुम्हाला जबाबदारीनं एक आमदार म्हणून मी शब्द देतो. मी काय ताई खासदार होणार आहेत,
पण मी आमदार म्हणून शब्द देतो की मी मुळात तर मी पश्चिम महाराष्ट्रातला आमदार जरी असलो तरी मला मराठवाड्याची माझी नाळ जोडली गेलेली आहे. माझी आई मराठवाड्यातली, माझ्या धर्मपत्नी मराठवाड्यातले, अच्छा. माझे मामा मावशा, माझ्या आयुष्यातलं निम्म जीवन माझं मराठवाड्यात गेलेलं आहे. त्यामुळं त्या मराठवाड्यातल्या काय व्यथा आहेत आणि माझी 500 घरं आहेत बार्शीत. माझ्या 11 पिढीच्या जेवढ्या मुली आहेत त्या मराठवाड्यातच सुरिक आहेत. प्रत्येक गावात भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर या गावामध्ये दिल्या. तिथल्या मुली माझ्या कुटुंबामध्ये आहेत. इतके नातेगोती आणि प्रत्येकाच्या कुणाला लग्नाला जाणं किंवा नात्यागोत्यांच्या जाणे येण्यानं सगळ्या परिस्थिती पाहतोय. आणि मुळात बाजारपेठेला जो येणारा वर्ग आहे मॅक्झिमम बार्शी तालुक्यात प्रमुख मुख्य बाजारपेठ असल्यामुळं हा मराठवाड्यातलाच ग्राहक आहे. किंवा वैद्यकीय क्षेत्रामुळं, शैक्षणिक क्षेत्रामुळं, बाजारपेठेमुळं येणारी संख्या कुठली आहे मराठवाड्याची. तुम्ही मराठवाड्यातले जरी असले तर तुम्ही एकदा ऑफिसला बघा, कमीत कमी रोज 5, 50, 100 माणसं मराठवाड्यातली मला भेटल्याशिवाय जात नाही. सगळ्या तालुक्यातली 10, 15, 20 प्रत्येक भूम आहे, परांडा आहे, वाशी आहे, कळंब सगळे. काय भाऊ कसं काय चाललोय, काय काम होतं का नाही, बरं चहा घ्या जाऊ. काम असलं, गाडी अडवली, दवाखान्यातलं काम असलं, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलचं असेल, कुणाचं काय अपघाताचं दुर्दैवानं झालेलं असेल, कुणाच्या बिलाचा काय विषय असेल, कुणाचं पीएमचा विषय असेल, कुणाचं गाडी अडवलेली आरटीओ असेल, पोलीस स्टेशन असेल, काही असू द्या, किंवा कुणी बार्शीत एखादा कुठल्या व्यक्तीला त्रास जरी झालेला असेल बाजारपेठेमध्ये, तरी मराठवाड्यातला नागरिक हा राजाभाऊ राऊत हा कुटुंबातलाच आहे आणि आमच्या जवळचा आहे. ह्या नात्यानं ती माझ्याजवळ येतात, व्यथा मांडतात, मी त्यांचा प्रश्न पण सोडवतो. पण कधी भक्ती केली ना मी असा एवढा कोणच मी व्हायरल पण केला नाही, काय प्रश्नच नाही. आणि अशी स्टाईल हाणण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत काम करून दाखवा. आणि तुम्हाला जी मुलाखत देतो ही जे आकडे सांगितल्यात, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन हा जे रतन हा सूर्य करा. कोणी काम केलंय, कोण करणार आहे, आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो ना, आपल्याला फार पाण्याची गरज आहे. आज कृष्णा भीमा स्थिरीकरणला सुद्धा जागतिक बँकेकडनं कर्ज मंजूर झालेलं आहे. योजना होणं गरजेचं आहे. उजनीमध्ये पाणी साठणं येणं आणखीन जादाचं गरजेचं आहे. ते उजनीचं पाणी आपल्या मराठवाड्याला घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण जोपर्यंत आपण शेतकऱ्याच्या शेताला पाणी पोचवत नाहीत तोपर्यंत आपण यशस्वी राजकारणी म्हणण्यात काय अर्थ नाही. आणि मी जे काम करतो जलयुक्त शिवार किंवा पाण्यावरती, माझं प्रमुख उद्दिष्ट आहे बार्शी तालुका असू दे किंवा धाराशिव. आज मी खात्रीशीर माझ्या धाराशिव जिल्ह्यातील या लोकसभा मतदारसंघातील आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती करतो की हा जो पाण्याचा प्रश्न आहे, ताईंना खासदार करा, केंद्राकडनं आणि राज्याकडनं दोन्हीकडनं ताकद लावून माननीय नरेंद्र मोदी साहेबांपुढे हा विषय नेऊन एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून जास्त दिवस काय लागत नाही, रिझल्ट लागल्यापासून तुम्हाला 1 महिन्या 2 महिन्यातच याची बैठक लावून देतो मराठवाड्याच्या पाण्याचा. आणि किती जलद गतीनं हा विषय आम्ही सोडवतो, कारण त्याच्यावरती काम करतोय आम्ही, त्या टच मध्ये आहे. हातात निवडणूक आहे म्हणून बोलत नाही, सातत्यानं आमचा पाठपुरावा आहे की साहेब, कारण मराठवाड्याला पाणी जात असताना त्यामध्ये बार्शी तालुक्याचा पण स्वार्थ आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस जादाचं पाणी वाहून जाईल त्यावेळेस जे माझे ढाळे पिंपळगावचं धरण आहे, बाबळगावचं धरण आहे, कळमवाडीचं धरण आहे, जवळगाव आहे, हिंगणे, ह्या धरणामध्ये सुद्धा मला आउटलेट करून पाणी घ्यायचं ना. म्हणजे वाहून जाताना मराठवाड्याच्या हक्काचं मी एक थेंब पाणी घेणार नाही, त्यांच्या ताटातलं कधी मी हिसकावून घेणार नाही. परंतु उजनी जे 10 वर्षातून 9 वर्ष ओव्हरपूल होते, आता 40 वर्षाचा जर उजनीचा हिशोब केला, 4च वेळेस फक्त पाणी पूर्णपणे संपलेलं आहे किंवा आटलेलं आहे. जवळपास 36 वेळेस ओव्हरपूल झालेला आहे. आणि जवळपास आता साधारण जे पाणी आता साठते जवळपास 110 TMC अंदाजे, थोडं कमी जास्त होईल एका दुसरं TMC माझ्याकडनं, पण 110 TMC जर साचत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 150, 200 TMC पाणी वाहून जाते खाली. आणि वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे पूरच येतो. हे पाणी जर आपण आपल्या, आणि मुळात आपला पाऊस जो आहे आपल्याला नैऋत्य मान्सून हा पाऊस तुम्ही बघा पहिल्यापासून कमीच येतो. कमी आपण 10 वर्षातनं कमीत कमी 3 ते 4 वर्ष दुष्काळाचा सामना करतो. कारण आपल्याला पूर्व मान्सून आपल्याला ज्यावेळेस पाऊस पडतो, जर सुरुवातीला जर जूनला आपला पाऊस पडला मिरगाला पूर्व मान्सून, तरच आपल्या आघाताच्या पेरण्या होत्यात, आघाताच्या आणि खरीपाच्या दोन्ही पण. आणि त्यावेळेसच आपल्याला दोन्ही पिकाचं साधतं. नाहीतर सातत्यानं बघा तुम्ही आपला पोळ्यानंतरच पाऊस येतो. बरोबर आहे. सप्टेंबरचा परतीचा पाऊस म्हणजे कुठला आपला उशिराचा पूर्व ईशान्येतनं पाऊस येणार आपल्याला, नाहीतर नैऋत्यातनं पाऊस येणार आपल्याला मिळतच नाही. त्याच्यामुळं पुणे भागामध्ये जे पाऊस पडतो त्याच्यामुळे उजनी भरतं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुळातच
कृष्णा भीमा स्थिरीकरांचं कृष्णा नदीचं वगैरे जी पाणी आहे त्या भागामध्ये सातत्यानं प्रचंड पाऊस असतो, ओव्हरफुल होतं, पूर येत. आणि ते जरी पाणी आपल्याकडं वळवलं गेलं, ते उजनीत आलं आणि उजनीतनं पाणी पुढे गेलं तरी आपल्याला फक्त 10 वर्षात एखाद्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागेल. नाही 9 वर्ष आपण 10 वर्षातनं 5 वर्ष तर आनंदात असतो, पण उर्वरित आणखीन 4 वर्षाचा आपल्याला बोनस मिळणार आहे, असा माझा त्याच्यावरती अभ्यास मी केलेला आहे. आणि मी खात्री देतो आपल्या माध्यमातून की 100% अर्चनाताईला खासदार करा. कुणी कुठल्या फोनवर ह्याच्यावर पोट भरणार नाही आपलं, किंवा कोण खोटं बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जबाबदारीनं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आम्ही पाण्याचा प्रश्न हा 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आता दुसरा एक मुद्दा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, मराठा आरक्षणाचा विषय. तर माझी सर्व मराठा समाज बांधवांना विनंती आहे की आज मी मराठा महासंघाचा अध्यक्ष, मी मगा सांगितलं मी अध्यक्ष होतो, बरोबर आहे. काम करत असताना प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे मराठा महासंघाच्या माध्यमातून. कैलास अण्णासाहेब पाटील ज्यावेळेस मराठा महासंघाचे अध्यक्ष होते त्यावेळेस माझा 11 वय होतं. माझं थोरले भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळी त्याच्यामध्ये. आणि शिवजयंती उत्सव हा आम्ही, माझं वय 11 होतं त्यावेळेस पासून मी पाहतोय त्याच्यामध्ये सहभागी आहे. 58 मोर्चे निघाले, वेळोवेळी आम्ही त्याच्यामध्ये होतो. सोलापूरच्या मोर्चामध्ये भाग घेतला, धाराशिवच्या मोर्चा, सगळीकडे आम्ही भाग घेतला. प्रत्येक मोर्चाला आम्ही पुढं असतो किंवा आंदोलनाला पुढं असतो. ज्यावेळेस कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मिळालं नाही म्हणून आत्महत्या झाली त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? त्या एवढ्या महान व्यक्तिमत्वाचं बलिदान वाया गेलं. त्या सरकारला कधी जाग आली का? मी काय राजकारणावर न्यायचं नाही, पण आता राजकारणात काही जण आणतात म्हणून मला थोडं बोलणं भाग आहे. मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की ही जी आत्महत्या वगैरे केल्या किंवा आमची कोपरटीची ताई गेली त्याच्यामुळे सगळा समाज जागृत झाला. जरांगे पाटलांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर कोणत्या सरकारनं कुणबीचे दाखले हुडकले मला सांगा बरोबर? मान्यच करायला पाहिजे. मी जरांगे पाटलाला 100% क्रेडिट देतो. त्यांनी उपोषणाला बसले, त्यांनी लढा उभा केला. त्यांच्या उपोषणाचं यश म्हणजे माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी ते दाखले सगळ्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले ना, मग प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड सापडलं का नाही. आता 1870 आणि 1890 हे 1870 पासून नोंदी सापडल्या. आता उदाहरणार्थ माझ्या पंजोबाची भैरवनाथ लक्ष्मण राऊत म्हणून माझी पंजोबा आहेत, त्यांची सुद्धा नोंद माझ्या नगरपालिकेला सापडली. आज 18,000 नोंदी ग्रामीण आणि शहरामध्ये बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून सापडल्या. कधीपासून? 1870 पासूनच्या. अच्छा, बरोबर आहे. ही जरांगे पाटलांनी उपोषण केलं सगळं मला मान्य आहे ना, परंतु ह्याच्यात काय व्हायला लागलं, जरांगे पाटलांनी उभा केलेली जी चळवळ आहे त्याच्यामध्ये थोडं राजकारण घुसायला लागलं. त्या बिचाऱ्याने राजकारण कधी केलं नाही, ती राजकारणापासून हात लांब राहिले. आता पण सगळेजण म्हणत होते एवढे उमेदवार करू, पण त्यांनी सांगितलं की मी मला उमेदवार उभा करायचं नाही, काय नाही, न्यूट्रल राहील. आणि काय व्हायला लागलं, आता उदाहरणार्थ मी इथं मराठा समाजाचा चळवळीतला कार्यकर्ता आहे. आता प्रामुख्यानं मराठा समाज हा थोरला भाऊ आहे, बरोबर. आणि राजकारणामध्ये जास्तीचं करून मराठा समाजाचं राजकारणामध्ये सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये, कारण 34% समाज आहे राज्यामध्ये. बरोबर. त्यामुळं आता मला आमदार हो वाटतंय. माझ्या पण मराठा समाज बांधवातले काही आणखीन इतर असतात, त्यांना आमदार हो वाटत असेल, त्यांना कुठला तर पदावर जायचं असेल, मग सगळी 100% माझ्याबरोबर काम करतील असं नाही. बरोबर. काही जणांना माझ्या विरोधात जाऊन काम करायचंय. मग ह्या चळवळीच्या माध्यमातून हळूच काहीतरी राजकारण तिथं काढायचं आणि वेगळी दिशा द्यायची. असं कोणीच करू नका, कारण आम्हाला 100% माहित आहे. मी इतिहासाचा फार मोठा वाचक आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारा एक शिवभक्त आहे की जिथं महाराजांना सुद्धा समाजामध्ये फार मोठा विरोध झाला. महाराजांनी पण 18 पगड जातीची माणसं एकत्र घेतली आणि सगळ्या समाजाला एकत्र घेतल्याशिवाय हिंदू स्वराज्य निर्माण झालं का? आता जर आपण विनाकारण कुणाचा द्वेष करायला लागलो तर हे थोडं आपल्या राज्याच्या दृष्टीनं किंवा देशाच्या दृष्टिकोनातनं जातीवाद जर झाला तर घातक आहे. महाराजांनी कधी होऊन दिलं नाही. आपण ज्या महाराजांचं नाव घेतो त्या महाराजांचा आदर्श ठेवून काम करावं. आणि आज आरक्षण जे मिळालेलं आहे कुणबीमधनं पण मिळायला लागलेलं, आणि मी जबाबदारीने बोलतो 50 ते 60% मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळणार आहे. कुणबी दाखले आज उपलब्ध होऊ लागलेले आहेत का, तर मी त्याच्यावरती काम करतोय. आणि कुणी मानू न मानू माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही पण आता पलीकडे जावा, सगळे दाखले मराठा समाजाचे काढून द्यायचं आता काम चालू आहे. माझ्या ऑफिसला 10 मुलं असतात कार्यरत,
सगळे मी त्यावेळेस सुद्धा 17,000 दाखले मी माझ्या पदर ह्यांनी काढून दिले सगळ्यांना. अच्छा. मी चळवळीतला कार्यकर्ता मग म्हणलं आता सुद्धा मराठा समाजाचे कुणबीचे सगळे दाखले मी काढून देतो इथं सगळ्यात. आणि मराठा समाजच नाही सगळ्या समाजाचं काम करतो. बँकेचं असेल, कुणाचं असेल, कर्माचं लोन असेल किंवा समाज कल्याणचा विषय असेल, त्या कामाबद्दल आमची कुठलीच अडचण नाही. परंतु ह्याच्यामध्ये थोडं राजकारण आणलं गेलं. ती कोणी राजकारण आणणे अशी माझी हात जोडून विनंती. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहावं, समाजाचा लढा समाजाच्या ठिकाणी राहावं. आणखीनही जरांगे पाटलांनी प्रचंड लढा मोठा उभा करावा. परंतु राजकारणी माणसं जी आहेत, कोणी कोणी काय काय करतात त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवावं. एक त्यांचा आदर करणारा कार्यकर्ता म्हणून मी बोलतो. कारण एवढं यश कुणाला आलं नव्हतं तेवढं जरांगे पाटलाला आलं. अच्छा. अण्णासाहेब पाटलानंतर जरांगे पाटलांना यश आलं. ते यश असं त्यांचं अबाधित राहावं ह्या मताचा मी आहे. परंतु हे जे राजकारण कोण करतंय त्याला त्यांनी तिथल्या तिथं खेचावं आणि थांबवावं अशी माझी विनंती. आता राहिला दुसरा आपल्या भागातला एक मुद्दा आहे आणखी, सोयाबीनचा. परंतु सोयाबीनचा जो विषय आहे, आता मी शेतकरी पण आहे, मी व्यापारी पण आहे आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहे. त्यात 3 पार्ट आहेत. हे जागतिक मार्केट आहे. जागतिक मार्केटमुळे भाव कधी कमी जास्त होतात. तरी पण इथल्या शेतकऱ्यावरती थोडा अन्याय झाला याची जाणीव माझ्यासारख्या शेतकऱ्याला निश्चितपणे नाही. कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात बंद झाली त्याच्यामुळे थोडाफार इकडं हे आहे. परंतु ह्या गोष्टी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातल्या. मी राणा जगजितसिंह पाटलांनी, अभिमन्यू पवारनं, चौगुले साहेबांनी आम्ही त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर गांभीर्यानं चर्चा केलेली आहे. 100% भविष्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं कांद्याच्या आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये गेल्या वेळेस ज्या पद्धतीनं अनुदान पर क्विंटलला दिलं तशा पद्धतीचं दोघांची पण सभा होणार आहे. अजितदादांची पण होणार आहे सभा ह्या भागामध्ये. आपल्या भागामध्ये सभा कोणत्या नेत्याच्या होणार आहे? अजितदादांची आणि फडणवीस साहेबांची पण सभा होणार आहे. 100% माझ्या शेतकरी बांधवांना वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही. त्यांना ते अनुदान मिळवण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू. आज जर तुम्ही पाहिलं तर आता आमच्या बार्शीचं उदाहरण घ्या. जुने तुम्ही ठराव बघा. बार्शी नगरपालिकेने ठराव केलेला की आम्हाला मराठवाड्यात विलीन व्हायचे, म्हणजे माझ्याकडे सत्ता होती. पंचायत समितीने ठराव केला आम्हाला मराठवाड्यात विलीन व्हायचं. का तर हे तिकडे पीक विमा आणि अनुदान नुकसान भरपाई मिळायची. पण परत ह्या शासनाच्या माध्यमातून आम्हाला चांगला न्याय मिळाला. आता धाराशिव असेल किंवा बार्शी असेल किंवा संपूर्ण भाग आपला मराठवाडा, मला तुम्ही सांगा की तुम्हाला पण माहित आहे अतिवृष्टीचं अनुदान दिलं, बरोबर, सततच्या पावसाचं. तर हा नवीन माझ्याच पत्रावर सुरुवात झाली. मला साहेब एकदा म्हणले, राजूभाऊ तुमचं जे पत्र फिरलं ते पत्र 12,500 कोटीचं अनुदान माझ्याच पत्रावर सततच्या पावसाचं. आता माझे 11 मंडल आहेत. त्याच्यामध्ये 2 मंडल 65 मिलीच्या पुढे पाऊस पडला सुरुवातीला, परत 65 मिलीच्या 2 मंडळात पडला, 7 मंडळात असा टप्प्याटप्प्यानं पाऊस पडला. परंतु नुकसान झालेलं होतं, त्यांना पण नुकसान भर म्हणून मी सततच्या पावसाचं नुकसान द्यावं म्हणून पत्र दिलं. ते पत्र फिरलं आणि राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवला मला फार मोठा आनंद झाला. माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या पोराकडनं ते पत्र फिरलं, त्याचा एवढा कायदा झाला आणि फायदा झाला. आज पीक विमा मिळाला, फळबागांचं अनुदान या ठिकाणी मिळालेलं आहे. आता दुष्काळात सुद्धा पैसे सरकार देते. त्यामुळं शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही काळजी करू नये, माझ्या मराठा समाज बांधवांनी सुद्धा काळजी करू नये. फक्त जे महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिली तेव्हा महाराजांचा आदर्श ठेवून आपण सगळ्यालाच करावं. आणि 100% दिलेलं 10% सुद्धा आरक्षण 100% टिकणार आहे. आणि कुणबीचं फक्त दाखल्यांचा शोध घेणं गरजेचं आहे. जे आपल्या पंजोबा, खपर पंजोबा, आजोबा ह्यांच्या जर नोंदी हुडकल्या तरी माझ्या तर भागात मी मदत करेनच. परंतु आणखीनही माझ्या मराठा समाज बांधवाला इतर तालुक्यामधल्या कुठं जर काय सल्ल्याची किंवा काय आवश्यकता वाटली, कुणाला जर रेकॉर्ड उपलब्ध होत नसेल तर कुठलेही कलेक्टर राहू द्या कुठल्याही जिल्ह्यातला, त्या कलेक्टरला मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं, दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडनं फोन करून त्यांना ती रेकॉर्ड मिळवून देण्याची माझी सुद्धा एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून ही सुद्धा जबाबदारी निश्चितपणे नसेल. परंतु राजकारणी जी लोक आहेत त्यांच्यापासून समाजानं थोडं सावध राहावं एवढी माझी विनंती. अच्छा, बघा, हे होते बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत. आणि आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. लोकसभेची जी निवडणूक आहे उस्मानाबाद धाराशिवची, ती या बार्शीच्या मतदारावर अवलंबून असते. त्यामुळं मी आता बार्शीचे जे आमदार आहेत राजाभाऊ राऊत यांची काय प्रतिक्रिया, त्यांनी आपल्याला अतिशय परखड आणि सनसनीत मुलाखत दिलेली आहे. तुम्ही या जिल्ह्यातील, या सोलापूर जिल्ह्यातील
उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील असे काही वेगळे विषय असतील, वेगळ्या मुलाखती असतील, बातमी छोटी असो, विषय छोटा असो किंवा मोठा असो, फक्त टुडे समाचार तुम्हाला पाहायचं असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, बार्शी.